फेक झाली, हलकासा अपील देखील पंचांना प्रश्न विचारला गेला, मात्र पंच संमत नाहीयेत. हॅलो, गेम्स पुन्हा एकदा चेंडू हलक्यात मॅडम, फक्त चेंडू थोडस ऑन साइडला खेळला जाते, चेंडू डीपला जातोय, मात्र एक धावगाण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि एकदम संघात धावसंख्या दोन्ही पुरुष धावसंख्या होते ती एक बिनबाद एक. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. पलीकडे चेंडू सुंदरसा अपड्रेसचा फटका आपण पाहिला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय आणि आउटफील्ड मधून जोपर्यंत जी फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत्या एक दोन धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज रजनीश याला. रजनी देखील स्वतःच आपला अकाउंट ओपन करतोय, संघात देखील श्री गणेश होतोय, धावसंख्या होती ती बिनबाद 3. क्रिकेट फेस्टिवल 2022 एक मानाची आणि सन्मानाची मित्र आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय रुपेश व स्वर्गीय सागर स्मृती चषक 2022 जनमान 40+ सारंगाव यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय आणि भिवंडी तालुक्यामध्ये पहिली तितकी मोठी बिग स्पर्धा देखील आपण पाहतोय. त्या स्पर्धेच्या माध्यमातून HF100 ही बाईक देखील या ठिकाणी विजेत्या संघाला ठेवण्यात आलेली आहे. फटका पासतोय, शॉर्ट कव्हरला आपण पाहिलो, इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण केले जातं. बेलजेट कॅच पहिला फलंदाज बाद होती ज्वाली कमत संघाचा रजनीश. नेक्स्ट टाइम फटका आपण पाहिलो, चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. इनफिल्ड मधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण झालं, तसंच साधा सोपा झेल सॉफ्ट डिसमिसल झेल कलेक्ट केला जातोय आणि महत्वाचा फलंदाज बाद होतोय रजनीश. चला पुढील दोन संघ आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफेक होण्यापूर्वी दोन्ही संघांना सूचित केलं जातं की आपण प्रथम या ठिकाणी आपली लिगली नोंदणी करायची आहे, त्यानंतर दोन्ही संघांमधून नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक होण्यापूर्वी दोन्ही संघांना सूचित केलं जातं की आपलं रिपोर्टिंग फार महत्वाचं आहे आणि त्यानंतरच नाणेफेक केलं जाईल, टॉस केला जाईल. तर गोरसे संघाचा कॅप्टन विपक्ष दामणगाव संघाचा कॅप्टन आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा. वेलकम ऍडव्होकेट संतोष गोटकर हे मान्यवरांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन. गोरसे संघाचे नामांकित खेळाडू आहेत, संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत आणि तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. गोटकर सर, आपण जर कुठे परीक्षेमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. एक उत्तम क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट एक वकील देखील आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघा, या ठिकाणी मात्र समन्वय जुळत नाहीये, तालमेल जमत नाहीये आणि कुठंतरी आपली पॉपिंग क्रीज सोडली होती फलंदाज धनराज याने. फलंदाज बाद होईल दुसरा. बघा मित्र, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, तरी सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. स्पर्धेची नियमावली नसून संघटनेची नियमावली आहे. जो फलंदाज ज्या इंड धावत असेल त्या इंड मधून आपण त्या फलंदाज बाद देखील करायचंय. बघा, दोन्ही संघांना सूचित केलं जातं जेव्हा धाव घेताना फलंदाज आपली इंड सोडेल, टॉपिंग क्रीज सोडेल, तेव्हा त्या फलंदाजाला बाद करणं फार गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. जो फलंदाज आपण इंड सोडून धावण्याचा प्रयत्न करेल त्या फलंदाज आपण बाद करायचं या ठिकाणी.
मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज अष्टविनायक ठाकूर संघाचे नामांकित आमचे परम मित्र गणेशजी ठाकरे यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि त्याचबरोबर दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद गणेशजी ठाकरे. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगील दुसरं गोलंदाज संदीप. काय कमालीचा चेंडू, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. अलकाचा अपील पंच मात्र संमत नाहीये. चेंडू बॅट मध्ये अलकाचा स्पर्श देखील आपण पाहिला होता. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. सचिन याला सचिन देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या मात्र एक धावीने पुढे सरकते 8. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो ज्वाली कामतर संघ या ठिकाणी नाणेफेक करल्यानंतर प्रथम करतो फलंदाजी. वेलकम अनंताजी केने गोरसे संघाचे आधारस्तंभ आणि माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू चेंडूला सुंदर टॅप केले. चेंडू तडम्यानला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. याचं कारण देखील आपण पाहू शकता कारण स्ट्राईक रोटेट संधी असेल ती सचिन याला. संघात धावसंख्या मात्र एक धावाने पुढे सरकते 3-9. 2-9. षटक क्रमांक दुसरं संदीप याच्या माध्यमातून. वेलकम गणेश अनंत केने तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गोरसे गावचे माजी सरपंच आणि त्याचबरोबर गोरसे संघाचे आधारस्तंभ देखील आहेत. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅनला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ठीक उत्तम होती. रिक्स निश्चित आपण पाहिली होती त्या ठिकाणी. वेलकम संतोषजी तुमचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गावदी विडे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर पहिल्या दिवसामधून गावदी विडे संघाने काय कमालीची कामगिरी केली होती. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श. चेंडू बॅटला चाटून जातोय. थर्डमॅनला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न. वारंवार काय जबरदस्त रनिंग बिटवी आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून. 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते 13. षटक क्रमांक दुसरं क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. कमालीचं आयोजन आहे आणि सर्वात महत्वाची जी आम्हाला क्रीडानगरी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका फसतो की काय. यस बल जज कॅच. फुलेंचा फटका तो ऑन साइडचा फटका देखील चांगला होता. प्लेसमेंट चांगला होता. चेंडू मिड विकेटला जातोय. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं संगणक श्याम मला वाटतं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज संघातील महत्वाचा ट्रम्प कार्ड या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय सचिन. नेक्स्ट बॅट्समन विलास येतोय. अतिशय चांगला फटका विलास बाळू याच्या बॅट मध्ये देखील आपण पाहिला. हा पलीकडे सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडापला येतोय. एक धाव घेण्याची संधी देखील विलास याला प्राप्त होते. विलास देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या एक धावने पुढे सगळे धावसंख्या होते ती 14. षटक क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने धावसंख्या जमा झालेली ती 14. धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण जाऊया मंचावर उपस्थित श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि युवा उद्योजक आणि महाकाल ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष
महेशजी माली यांचा आपण करूया जवानमान 40+ सारंगाव संघाच्या वतीनं स्वागत आणि सन्मान. महेशजी माली भिवंडी ग्रामीण संघटनेचे सल्लागार देखील आहेत आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू. तसेच अनंताजी केने जवानमान गोरसई आधारस्तंभ आणि ग्रामपंचायत गोरसईचे माजी सरपंच यांचं देखील आपण करूया. राजेश पाटील जवानमान सारंगाव संघाचे खेळाडू यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान. तसेच बालारामजी मनेरा गावदेवी अंजूर या संघाचे खेळाडू आणि अंजूर गावचे समाजसेवक बालारामजी मनेरा उपस्थित आहेत. धन्यवाद. आपण जाऊया सामन्याकडे. तसेच आपले गावदेवी अंजूरचे राजूभाऊ इथे उपस्थित आहेत. इथे त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. आलेल्या सर्व मान्यवरांचं जय हनुमान सारंगाव 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश्वर सागर स्मृतीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद काळूजी. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा सेट केला. चेंडू पॉइंटला जातो आणि आउटफील्ड मध्ये जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहज गती एक 2 धावा करण्याची संधी या 2 धावडी संघात धावसंख्या 16 वर पोहोचते. अगेन्स्ट गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्पंचचा फटका आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा पॉइंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. त्या कमालीची रनिंग बिल आपण पाहतोय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केली जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 18 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाज अजित. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटकात आला तो अजित. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील वेळ कमी घ्या. गोरी संघाचा संघ नाही आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं. आपला प्रतिस्पर्धी संघ श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाचं रिपोर्ट देखील झालेलं आहे. कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडूला थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघा. फलंदाज थोडासा शप्पल झाला. ऑनसाइडचा फटका देखील त्याच्या बॅट मधून सुरेख सुंदर पाहिला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि खाली क्षेत्रामधून चेंडू मार्गस्थ होतोय. चौकार शैलेशच्या बॅट मधून येतोय. आता मात्र संघ धावसंख्या एक चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 23. संतोषजी गोटकर आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. संघटनेचे माजी पदाधिकारी अगेन्स्ट या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. बघा हे देखील फार महत्वाचं आहे. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय आणि सर्वात महत्वाची या ठिकाणी धाव देखील रोखली जाते. नेक्स्ट बॅट्समन किरण येतोय.
हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं जातं. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते विलास याला. एक धावनी संघात धावसंख्या एक धावनी पुढे सरकते धावसंख्या होते ती 24. षटक क्रमांक तिसरं संपतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 24. तर जाऊया व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. गोरसे गावचे उत्तम क्रिकेटर आणि संघटनेचे माजी पदाधिकारी सन्माननीय संतोष घोटकर. संतोष घोटकर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माजी पदाधिकारी संतोष घोटकर यांचा देखील या ठिकाणी केला जातोय स्वागत आणि सन्मान. तीन षटकांच्या अंती 8च्या सरासरी धावा जमा झाले ते 24. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि बघूया या 7 चेंडू मधून येणाऱ्या ज्वाली कामतगर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 24. अतिशय सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न थोडंसं मिसफिल होताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं. चेंडूला सुंदरसा बाउंड्रीचा फटका पाहिला होता. चेंडू मिडावरून लॉंगॉनला येतोय आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत्या 1-2 धावा करण्याची संधी विलास बाळू याला. 2 धावांची संख्या धावसंख्या 26 वर पोहोचते. षटक क्रमांक शेवटचं येणारे 5 चेंडू आणि बघूया 5 चेंडू मधून ज्वाली कामतगर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. फुलेंचा चेंडू ऑनसेटचा फटका देखील चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बघूया केला जातो का. बघा या ठिकाणी देखील महत्वाचा फलंदाज बाद होतोय. विलास बालू कुठेतरी आपली पॉपिंग क्रीज सोडून होता. दक्ष पाहिला आपण गोलंदाज झाला. कमालीची फेक देखील झाली होती आणि महत्वाचा फलंदाज बाद होतोय विलास बाळू. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते 27. नेक्स्ट बॅट्समन दिलीप येतोय. नेक्स्ट बॅट्समन दिलीप येतोय. चला पुढील 2 संघ प्लीज आपण वेलकमी घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बघा श्यामफोर्ट दामणगाव संघाचं रिपोर्टिंग देखील झाले. संघाचा कॅप्टन देखील या उपस्थित आहे. तेव्हा गोरसे संघाला विनंती असेल आपण देखील आपण रिपोर्टिंग करायचंय आणि कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अगेन्स्ट गोलंदाज दिलीप. आता मात्र चेंडू चुकीचा आहे. लाईन चुकीची आहे. आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू बाहेर मारा. 50 समांतर धाव मिळते. अमांतर दोन्ही संघात धावसंख्या 28. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका किरण याच्या बॅट मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केली जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 30. हलकासा अपील. पंच देखील संमत आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होते आणि फलंदाज देखील मी कौतुक करून पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता फलंदाज देखील आपली पॉपिंग क्रीज तोडतोय. क्रिकेटमध्ये हे फार देखील महत्वाचं असतं. बघा जेव्हा फलंदाज बाद होतोय तेव्हा पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता आपण मैदान सोडतात. हे क्रिकेटमध्ये देखील फार महत्वाचं असतं. डिसिप्लिन, शिस्त आणि खेळाडू वृत्ती ही खेळामधून असावी. चला नेक्स्ट बॅट्समन प्लीज. मला वाटतं राजन येतोय.
संघाची सर्वात सिनियर प्लेयर आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. नेक्स्ट बॅट्समॅन आणि बॅटल राजन येतोय. डावखुरा फलंदाज आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज राजन याला मग चेंडू पर्यंत पोहोचायचं असेल. चेंडू लाईन मेरिट लाईन भरुडी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर प्रेमनाथ आणि त्याचबरोबर सुरी संघाचे उत्कृष्ट खेळाडू अविनाश. आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज या दोन्ही खेळाडूंना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट आहे. दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न असं पण होते मात्र एकच धाव कंप्लीट. एक धावाने संघात धावसंख्या एकने पुढे सगळी धावसंख्या होती ती 31 आणि विजयाचं लक्ष्य असेल ते फक्त आणि फक्त 32 धावांचं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील याचं आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. गोरसे संघाचा कॅप्टन हॅलो हॅलो उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा मित्र आपण नाणेफेक करतोय. दोन दिग्गज संघ जय बजरंग गोरसई पक्ष श्याम स्पोर्ट्स धामणगाव. संतोषजी गोटकर सगळ्याचे माजी पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते एका महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या माहितीसाठी स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी एका बाजूला पाहू शकता ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रुपेश आणि स्वर्गीय सागर. त्यानंतर ऑर्गनाइज संघ जय हनुमान सारंगाव असं म्हणणे आणि मला वाटतं एक्झिट तेच पडतंय. धन्यवाद. दोन्ही संघामध्ये नाणेफेक झाली. फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. बिल्डिंग येतो. धन्यवाद दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट. हॅलो मित्र या ठिकाणी दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कोल लागतोय. गोरसे संघाच्या बाजूने आणि प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण आमंत्रित केले जाते या ठिकाणी श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाला फनसाठी. मी पुन्हा एकदा आपणास घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओल्ड टू कालरम केनी. खूप खूप धन्यवाद मोहन.  दादा  भोईर. तर मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे.
आणि जय बजरंग गोरसे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाला आमंत्रित केलेले आहे. जय बजरंग गोरसे संघाने आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आणि जाऊया आपण मैदानामध्ये आजच्या या स्पर्धेच्या शेवटच्या आणि अंतिम चौथ्या दिवसातील अगदी पहिली लढत मैदानामध्ये सुरू आहे. जॉली क्लब कामतगार आणि गावदेवी अंजूर 32 धावांचं लक्ष आहे आणि बघूया 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी अंजूर संघाकडून सलामीर जोडी खेळपट्टीकडे कोण येते. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. सुनील मात्रे, सुरेश गरत आणि भाऊ पाटील. अगदी गेले 4 दिवस या पंचांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. अगदी भिवंडी सिनियर 40+ ची संलग्न असलेले तिन्ही पंच आहेत. तसेच आमचे अल्पेश गायकवाड गोल्डन फिंगर बॉय गेले कित्येक स्पर्धेमधून त्यांनी अगदी चांगली गुणलेखीची भूमिका. 32 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू मध्ये 32 धावा डिफेंड करायचे आहेत जॉली क्लब कामतगार संघाला. मित्रांनो पुन्हा एकदा मी कालराम केनी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरी मानकोली आणि अगदी मी जयनमान सारंगाव संघाचं देखील आभार व्यक्त करेन की या स्पर्धेसाठी त्यांनी आमच्या ग्राउंडची इथे निवड केली आणि अगदी सलामीर जोडी बघा खेळपट्टीकडे विजय आणि दिलीप गावदेवी अंजूर संघाची 24 चेंडू मध्ये 32 धावांचं लक्ष आहे. वेलकम शरददादा माली आमच्या मानकुली गावचे उद्योजक आणि अगदी नेहमीच जेव्हा जेव्हा क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा झाली आहेत तेव्हा दादांची उपस्थिती देखील आम्हाला नेहमीच लाभते. अगदी दानशूर व्यक्तिमत्व आहेत. गावामध्ये कुठलीही क्रीडा क्षेत्रामधला कार्यक्रम असो दादांनी नेहमीच आम्हाला एक मदतीचा हात पुढे केलेला आहे. मंचावर आपण पाहतोय संतोषजी घोटकर अंजूर गावचे समाजसेवक बालारामदादा मनेरा चोवीस चेंडू 32 धावा आणि अगदी पहिले सलामीवीर गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये जॉली क्लब कामतगार संघाकडून रजनीश आलेले आहेत. बघूया फलंदाज स्ट्राईक वर आहेत दिलीप तरे, नॉन स्ट्राईकला विजय मानकुली वेल रोड अँडच्या टोकाकडून. पहिला चेंडू ओव्हर द विकेट आणि पहिल्या चेंडूवर मिस टाइम फटका आहे. बघूया इथे झेल घेण्यासाठी थोडीशी आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी दिलीप तरे यांचा झेल होता. मी तर म्हणेन की सचिन पाटील यांनी प्रयत्न करायला हवा होता. बराच काल चेंडू हवेमध्ये होता मात्र असं वाटलं होतं की इनफिल्डच्या आतमध्ये शॉट मिड ऑफ वर जे क्षेत्ररक्षक आहेत ते झेल घेतील. मित्रांनो हा जर कदाचित झेल झाला असता तर निश्चितच एक मोठी विकेट मिळवण्याची संधी इथे मात्र चालून आली होती. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ऑन साइडला चांगला फटका बघा, घुटना टेक आणि चौकार देख अप्रतिम. अगदी चेंडूची लाईन लवकर ओळखली होती. चांगला फटका दिलीप तरे याच्या बॅटमधून. चौकारांनी धावसंख्या पोहोचली 30 वर. बघा झेल सुटला आणि चौकार आला. म्हणून क्रिकेटला मित्रांनो जडतरची भाषा देखील चालत नाहीये. तुम्हाला सामना जिंकायचा असेल, सामन्यावर वर्चस्व मिळवायचं असेल तर तुमची गोलंदाजी आणि गोलंदाजाला तितकीच चांगली क्षेत्ररक्षणी साथ लाभणं फार गरजेचं आहे. अगदी 32 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची संधी होती. निर्धाव चेंडू आलेले चौकारानंतर
रजनीश यांचा हा चेंडू अगदी गॅप शोधली कव्हर आणि पॉइंट रिझन मधून चेंडू जातोय स्लीपर कव्हर सीमारेषेकडे 4 धावांसाठी दिलीप तरेच्या बॅट मधून निघतोय अजून एक चौकार चांगली सुरुवात आहे बघा झेल सुटला आणि तब्बल 4 चेंडू मध्ये 10 धावा देखील त्याच्या बॅट मधून आल्या झेल घेतला असता तर कदाचित हा सामना थोडा पुढे आपल्याला पाहायला मिळाला असता मात्र दिलीप तरेसारख्या फलंदाजाला आपण जीवनदान दिलं तर ते निश्चित आपल्या संघाच्या पायथ्याशी पडू शकेल रजनीश ओव्हर द विकेटनी पुढील चेंडू या इथे बघूया ऑन साइडला चेंडू खेळलेत काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट एजंटकडे चेंडू जातोय विलास बालू यांचा प्रयत्न चांगला होता चेंडू थांबत नाहीये चेंडू सीमापार पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा चौकार चांगली फलंदाजी अगदी 5 चेंडू मध्ये 14 धावा आलेली आहेत बघा झेलची किंमत किती मोजावी लागलेली आहे जॉली क्लब कामतगार संघाला अगदी पहिल्याच चेंडूवर झेल उडाला होता येथे कोर पॉइंट वर आता चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिली धाव अगदी कंप्लीट झालेली आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी आमचे पंच गोलंदाज आणि फलंदाज एकाच जागेवर जणू काही उभे होते चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद जिंदाबाद 15 धावा झाली आहेत अगदी ज्या फलंदाजाचा झेल सुटला त्याच फलंदाजानी अगदी 6 चेंडू मध्ये 15 धावा देखील पूर्ण केलेली आहेत चांगली फलंदाजी दिलीप तरे याची यानंतर आपण जय हनुमान गोरसई जय बजरंग गोरसई आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही संघ एकाच परिसरातील म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये एक बिग मॅच पाहायला मिळेल जय बजरंग गोरसई आणि श्याम स्पोर्ट धामणगाव नाणेफेक जिंकून गोरसई संघाने प्रथम गोलंदाजीला पसंती दिलेली आहे आणि फलंदाजीसाठी श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला निमंत्रण दिलेले आहे अगदी चांगली सुरुवात आहे दिलीप तरेच्या बॅट मधून 15 धावा विजयाला अजूनही खातं खोलायचंय बघा 6च्या 6 चेंडू दिलीप तरे यांनी खेळून काढले होते रजनीश यांचे गोलंदाजी तोय सचिन पाटील जॉली क्लब कामतगार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मात्र सध्या तरी सचिन याचा आउट ऑफ फॉर्म आहे कित्येक स्पर्धेतून जॉली क्लब कामतगार संघाची कामगिरी साजेशी होत नाहीये 32 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये आणि अगदी पहिल्या 6 मध्ये 15 धावा म्हणजे ऑल इज वेल आहे गावदेवी अंजुरा संघ सचिन अगदी वेगवान गोलंदाज आहे बघा डीप थर्डमॅनचे क्षेत्ररक्षकाला इशारा करतायत शॉर्ट फाईन लेग एक पॉइंट वर क्षेत्ररक्षक बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत राजेंद्र यांच्याकडे चेंडू आलेले आहे यष्टीरक्षक आहेत जुने जाणते खेळाडू आहेत जॉली क्लब कामतगार संघाचे आज बऱ्याच दिवसातून त्यांना देखील प्ले 11 मध्ये संधी मिळालेली आहे आणि अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पहिल्या चेंडूवर आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि आपल्या सहकारी खेळाडू विजय याला संधी दिलेली आहे 16 धावा अर्ध्या धावांचा पल्ला इथे 7 चेंडू मध्ये पूर्ण केलेले आहे इनफिल्डच्या वरून फटका खेळलेत बघूया रजनीश समोर झेल ड्रॉप अगदी पहिल्या दोन्ही खेळाडूंविषयी बोलायचं झालं तर मित्रांनो अगदी पहिल्या चेंडूवर दोन्ही खेळाडूंना इथे जीवनदान दिलेले आहेत जॉली क्लबच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना विजय एका धावीने आपलं खातं अकाउंट ओपन करतोय संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा अगदी कुठल्याही प्रकारचा जोखीम पत्करू इच्छित नाहीयेत अगदी सिंगल डबलनी देखील हा सामना जिंकू शकेल गावदेवी अंजुरा संघ अगदी चांगला क्रिकेट दिलीप तरे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केली आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर
दिलीप तरे याचं खूप मोठं नाव आहे भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी गावदेवी अंजूर संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी नेहमीच एक चांगली क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी सेवा केलेली आहे. वेलकम, सुस्वागतम. मोहनजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी गली क्षेत्रामधून चेंडूला टॅप केलं होतं. डीप थर्ड मॅन रिजन मधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा कंप्लीट केली आहेत आणि 2 धावसंख्या झाली ती 20 धावा झाल्या. 32 बनवायचे आहेत. येणारे चेंडू 14 आणि धावा बनवायचे आहेत 12. अगदी सोपं समीकरण. गोलंदाज सचिन, बघूया दिलीप तरे या चेंडूवर सिंगल, डबल, चौकार, षटकार की सचिन विकेट, डॉट. आणि अगदी चांगलं डिफेन्स केलेलं आहे. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू ठेवला होता. विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. 11 चेंडू मध्ये 20 आलेले आहेत आणि आता 13 मध्ये 12 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. येथे समोर केले, बघूया. धनराज चौधरी चेंडूच्या समोर आहेत. एकच धाव येईल. चांगली फेकी आहे आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 धावा. अगदी चांगली सुरुवात आहे. चांगली भागीदारी दोन्ही सलामीवीर फलंदाजांमधून. विजय खेळतोय 1 वर, तर निश्चितच दिलीप खेळतील 20 वर. 21 धावा झाल्यात. अतिरिक्त एकही चेंडू अजूनही टाकलेला नाहीये दोन्ही गोलंदाजांनी. राजेश यांनी धावा खर्च केले 15, सचिन यांनी धावा खर्च केल्या 6. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा झाली आहेत. अगदी विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. याची थोडासा विचार करायला भाग पाडलेला आहे. थोडासा कुठेतरी या सामन्यावर आपल्याला वर्चस्व पाहायला मिळते ते गावदेवी अंजूर या संघाचं. वेलकम अजित. बारा चेंडू 11 धावा. गोलंदाजीतील विलास बालू. बघूया सामना. अगदी बघायला गेलं तर गावदेवी अंजूरच्या बाजूने झुकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विलास पाटील आलेले आहेत गोलंदाज. सांघिक 3रं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर. मानकोली वेली रोड एंडच्या टोकाकडून षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. पहिल्या चेंडूला ऑन साइडला टर्न केले ऑन दी कार्पेट. डीप मधून सचिन चेंडूला उचलतोय, फेकतोय. दुसरी धाव अगदी चित्तेच्या चपलाईने पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दिलीप तरेची फिटनेस खूप छान आहे. धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. 22 वर खेळतोय दिलीप तरे, तर एका धावेने त्याला साथ देतोय विजय. 1 चेंडूचा सामना केलाय. बाकीचे सर्व चेंडू हे दिलीप यांनी केलेले आहेत. 12 चेंडू मध्ये अगदी 22 धावा. चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज विलास पाटील यांना. या खेळपट्टीवर विलास पाटील याच्या नावावर देखील कित्येक विक्रम आहेत. अगदी 6 चेंडू मध्ये 6 षटकार असतील. 50 धावा देखील असतील. इथे चेंडूचा पाठलाग केला होता. अगदी स्वेर मारा होतोय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा वाईट. आणि अगदी कमी धावा आहेत. अतिरिक्त चेंडू आपण टाकले तर सामना अगदी लवकर संपवला जाईल गावदेवी अंजूर संघाकडून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली उचली घेतली होती चेंडूनी. अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडूची पैकी केली होती. चेंडूची लाईन ओळखता आली नव्हती. मिस झालं होतं फलंदाज दिलीप. अगदी आतापर्यंत त्याचा 3रा चेंडू डॉट येतोय.
चांगले चेंडू देखील त्यांनी बॅटवर घेतले, चौकार देखील चांगले मारलेले आहेत. धावसंख्या 24 धावा. आपण फटका पाहतोय, कव्हर सीमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केली आहेत. चांगली फलंदाजी होते. धावसंख्या पोहोचते ते 26 वर. 26 मध्ये 24 या दिलीप तरेच्या खात्यावर आहेत. इथे चांगला चेंडू बघा. विलास पाटील यांनी या तिसऱ्या षटकातील अगदी 2 चेंडू दिलीप तरे याला निर्धाव टाकलेले आहेत. 2 चेंडू देखील अजूनही बाकी आहे. तिसऱ्या षटकातील धावसंख्या येते 26. 6 धावा दूर आहे आणि इथे डिफेन्स करून खेळायचा होता. बघूया अगदी इष्टरक्षक शैलेश पाटील यांनी स्टंपवर चेंडूची फेकी केली होती आणि दिलीप तरे बाद झाले आहेत. अगदी बघा पंचांच्या निर्णयाची वाट न बघता दिलीप तरे यांनी आपला घर सोडला होता. चांगली खेळाडू वृत्ती आहे. पहिला विकेट येथे गावदेवी अंजूर संघाचा दिलीप तरे याच्या रूपाने मिळवलेला आहे. मात्र खूप उशीर झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर संधी होती आणि अगदी बाद होण्यापूर्वी त्यांनी 24 धावांचे योगदान दिलेले. 32 धावांची गरज असताना 16 चेंडू मध्ये. श्याम स्पोर्ट धामणगाव, वेलकम संतोष भाऊ आणि जय बजरंग गोरसई अशी पुढील लढत आपण पाहणार आहोत. वेलकम सुधाकर भाऊ, माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगाव, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. विजयासाठी अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 7-7 इक्वेशन आहे. 7 चेंडू आणि 6 धावा आणि फलंदाजीसाठी येतोय सतीश. कोण विसरेल या सतीशाला. वीर तानाजी क्रीडानगरी मध्ये 2 मध्ये 12 असताना जय कालिका माता खारबाव संघाला पराभूत केलं होतं. तोच फलंदाज सतीश क्रमांक 3 वर आलेले गावदेवी अंजूर संघाकडून आणि अगदी मच्छिंद्रदादा पाटील यांनी त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब पटकावलं होतं. चेंडूला टॅप केलेलं आहे. बघूया राजन भाऊ उपस्थित आहेत. कव्हर पॉइंट रिजन मध्ये एकच धाव येईल. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 27. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 मध्ये 5. तर आपण जाऊया मंचावर, करूया स्वागत आणि सन्मान. आपल्या सारंगाव गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्ती मोहनजी पाटील इथे उपस्थित आहेत. करूया त्यांचा आपण जयमान सारंगाव 40+ संघाच्या वतीनं स्वागत आणि सन्मान. मोहनजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण दामणगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुधाकर भाऊ उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. महेंद्रजी पाटील जयमान सारंगाव 40+ संघाचे खेळाडू यांच्या शुभ हस्ते दामणगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर श्यामस्पोर्ट धामणगाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू संतोष भाऊ देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जयमान सारंगाव 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज दिलीप फौजदार. 6 चेंडू आणि अगदी 5 धावांची गरज आहे. 18 मध्ये 27 बनवल्यात. येणाऱ्या 6 मध्ये
5 धावा अजूनही बनवायचे आहेत. चला गेम स्पीडअप करा. 6-5. अगदी शॉर्ट रनअपने दिलीप फौजदार ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, खाली क्षेत्र आहे आणि अगदी चांगली जागा निवडली होती या फटक्यासाठी. जसा चेंडू तसेच दिशेला खेळले होते आणि अगदी 4 धावा पहिल्या चेंडूवर आलेल्या आहेत आणि स्कोर लेवल आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आता 5 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता. अगदी सतीश यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारून अगदी सामना हा आपल्या बाजूने झुकवलेला आहे. पाच चेंडू आणि 1 धावीची गरज. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड या सामन्याचा अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका. यही ते चांगला चेंडू आहे. अगदी अम्ब्रेला टाइप क्षेत्ररक्षण बघा, फलंदाजाच्या शेजारी किती वाढलेले आहेत. अगदी जशी आपण टिपकेंची रांगोळी सजवतोय अशा फलंदाजाच्या भोवती जॉली क्लबचे खेळाडू अगदी उभे आहेत. आणि इथे विजयी फटका, विजयी धाव सतीशच्या बॅट मधून आणि या पहिल्या सामन्यावर अगदी दणदणीत विजय